विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पाठीमागील तासाला आपण बघितलं, इंग्लंडने ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. पहिलं म्हणजे इंग्लंडमधून हद्दपार केलेले गुलाम यांची वसाहत स्थापन केली. त्यानंतर पुढील काळात इतर ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. टास्मानिया बेट इंग्लंडच्या ताब्यात गेले. त्या ठिकाणी त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि पुढील काळात या भागात त्यांनी या प्रदेशाला स्वयंशासित प्रदेशाचा दर्जा दिला. स्वयंशासित प्रदेशाचा दर्जा म्हणजे अंतर्गत राज्यकारभार करण्यासाठी त्यांना संधी दिली. त्याचप्रमाणे न्यूझीलंड या ठिकाणी इंग्लंडने आपल्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडप्रमाणेच द्विगृह संसद न्यूझीलंडमध्ये स्थापन करण्यात आली. स्वयंशासित अधिकार त्यांना देण्यात आले. द्विगृह संसद म्हणजे तुम्ही राज्यशास्त्रामध्ये पाहिलं, लोकसभा, राज्यसभा. लोकसभेमध्ये आपण बघितलं का जनता विशिष्ट व्यक्तींना निवडून देते आणि राज्यसभेमध्ये पारंपरिक पद्धतीने विशिष्ट लोकांची निवड केली जाते का जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत व्यक्ती आहे. अशाच व्यक्तींची त्या ठिकाणी निवड केली जाते. इंग्लंडप्रमाणेच न्यूझीलंडमध्ये द्विगृह संसद इंग्लंडने निर्माण केली आणि जनकल्याण योजना राबवल्या. आपण बघितलं, वयोवृद्ध व्यक्तींसाठी निवृत्ती वेतन, कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या. अपघात विमा योजना राबवली. रेल्वे सेवा सुरू केली आणि सार्वत्रिक मताधिकार मांडण्याचा अधिकार देण्यात आला. थोडक्यात ह्या जनकल्याण योजना इंग्लंडने न्यूझीलंडमध्ये राबवल्या. असे दोन मुद्दे आपण बघितले होते. आता या ठिकाणी ऑस्ट्रेलियानंतर आपल्याला आफ्रिका या खंडामध्ये इंग्लंड व इतर युरोपियन राष्ट्रांनी आपल्या वसाहती कशा पद्धतीने स्थापन केल्या आणि हा भाग म्हणजे हा प्रदेश थोडक्यात कसा वाटून घेतला. आपण बघितलं, सर्वप्रथम या युरोपियन राष्ट्रांनी अमेरिका खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. अमेरिकेमध्ये इंग्लंडच्या 13 वसाहती होत्या. त्याची माहिती आपण घेतली. त्याचप्रमाणे आशिया खंडात इंग्लंडचे नेपाळ, म्यानमार, भूतान, तिबेट या ठिकाणी इंग्लंडने सर्वप्रथम आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंडात न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये
यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायचं का आफ्रिका खंड, शेवटचा खंड, या खंडामध्ये युरोपियन राष्ट्रांनी कशा पद्धतीने वसाहती स्थापन केल्या, हा भूप्रदेश कसा त्यांनी वाटून घेतला. आफ्रिका खंडामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती, जंगले, सरोवर, वाळवंट असा हा प्रदेश होता. परंतु हा प्रदेश मागासलेला होता आणि या प्रदेशामध्ये युरोपियन राष्ट्रांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. सर्वप्रथम अनोळखी का ज्यांची आपल्याला ओळख नाही अशा आफ्रिका खंडामध्ये बेल्जियमचा राजा लिओपोल्ड या राजाने कांगो या प्रदेशामध्ये आपली पहिली वसाहत स्थापन केली. मी पुन्हा सांगतो. बेल्जियमचा राजा लिओपोल्ड याने सर्वप्रथम कांगोच्या प्रदेशात आपली वसाहत स्थापन केली आणि त्या ठिकाणी अनोळखी भाग होता, कुठल्याच प्रकारची ओळख नव्हती. फक्त येथील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग घेणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बेल्जियमच्या राजाने या ठिकाणी सर्वप्रथम आपली वसाहत स्थापन केली. ब्रुसेल्स पहिला मुद्दा घ्यायचा आहे आफ्रिकेमधला. ब्रुसेल्स परिषद. बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसरा याने 1876 मध्ये ब्रुसेल्स या ठिकाणी परिषद घेतली. या परिषदेला युरोपियन राष्ट्रांमधील विचारवंत, शास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ यांचा समावेश होता आणि ही परिषद 1876 मध्ये ब्रुसेल्स या ठिकाणी भरवण्यात आली. आणि या परिषदेमध्ये नेमकं काय करण्यात आलं? मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला का आफ्रिका जो खंड होता हा थोडासा मागासलेला होता, अज्ञान होता. या अज्ञान प्रदेशामध्ये जाऊन ज्ञानाचा प्रसार करणे, अज्ञान प्रदेशामध्ये जाऊन ज्ञानाचा प्रसार करणे हा त्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणून पहिली परिषद ब्रुसेल्स या ठिकाणी भरली. या ठिकाणी युरोपियन विचारवंत, शास्त्रज्ञ यांचा समावेश होता आणि त्या ठिकाणी एकच उद्देश होता का या अज्ञानी प्रदेशामध्ये जाऊन स्थायिक होऊन त्या ठिकाणी ज्ञानाचा प्रसार करणे. यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. आता दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे, बर्लिन परिषद. बर्लिन परिषद
इसवी सन 1884 बर्लिन परिषद इसवी सन 1884 भरवण्यात आली. ही कशासाठी? आफ्रिकेमधील प्रदेशाचा अभ्यास करणे, त्याच्यावर विचार करणे आणि आफ्रिकेमधील प्रदेशांचा कशा पद्धतीने फायदा घेता येईल. थोडक्यात जी नैसर्गिक साधन संपत्ती कोणत्या ठिकाणची? आफ्रिकेमध्ये. त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास करणे, त्याच्यावर विचार करणे आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होईल यासाठी युरोपियन राष्ट्रांची बर्लिन या ठिकाणी 1884 एक परिषद झाली. आणि दुसरा मुद्दा, बेल्जियमचा राजा आपण पाहिलं लिओपोल्ड याने कांगोमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं. त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन केली. त्यांच्या वर्चस्वाला इतर युरोपियन राष्ट्रांनी मान्यता दिली. कशासाठी? त्यांच्या कांगोमधील प्रदेशाला मान्यता देणे, त्यांच्या वर्चस्वाला मान्यता देणे. तिथील जी नैसर्गिक साधन संपत्ती ही ती बेल्जियमच्या ताब्यात. दुसरा मुद्दा, आफ्रिका खंडामधील नैसर्गिक साधन संपत्ती ज्या वेगवेगळ्या युरोपियन राष्ट्रांनी वाटून घेतली. त्यामध्ये सगळेच राष्ट्र सक्षम होते असं नाही. सगळेच विद्यार्थी अभ्यासामध्ये परिपूर्ण असता, सक्षम असता असं नाही. प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळी कला असते, हे मी नेहमीच सांगत असतो. तसं सर्वच युरोपियन राष्ट्र इंग्लंडप्रमाणे इतर ठिकाणी वसाहती स्थापन करण्यासाठी परिपूर्ण होते किंवा यशस्वी झालं असं नाही. आपण त्यासाठी एक प्रश्न बघितला होता का? इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. म्हणजे थोडक्यात इंग्लंडचा साम्राज्य विस्तार हा इतर राष्ट्रांच्या तुलनेने मोठा होता, म्हणून त्याला ती उपमा दिलेली आहे. पुन्हा आपण मूळ मुद्द्याकडे येऊ का? ज्या युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिका खंडामध्ये ज्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या, त्या ठिकाणच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा यांनी उपभोग घेतला. परंतु काही राष्ट्र त्याच्यामध्ये अयशस्वी ठरले. एखाद राष्ट्र, महत्त्वाचा मुद्दा आहे, एखाद राष्ट्र आफ्रिका खंडातील ज्या ठिकाणी त्याची वसाहत आहे त्या वसाहतीमधील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग घेण्यास सक्षम, म्हणजे थोडक्यात पात्र ठरले नाही, तर अशा युरोपियन राष्ट्रांनी नेमकं काय करायचं? तो प्रदेश इतर सक्षम प्रबळ राष्ट्राच्या ताब्यात द्यायचा, जेणेकरून
त्या ठिकाणच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा त्या प्रबळ राष्ट्राला उपयोग होईल असं बर्लिन परिषदेमध्ये ठरलं. मी पुन्हा 3 मुद्दे सांगतो का आफ्रिका खंडातील प्रदेशांचा अभ्यास करणे, त्याचा विचार करणे आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होईल याकडे या युरोपियन राष्ट्रांनी लक्ष दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचा, हा प्रदेश वाद न करता शांततेच्या मार्गाने आपापसात वाटून गेले, हे युरोपियन राष्ट्रांनी ठरवलं. आणि कांगोचा जो प्रदेश होता, बेल्जियमचा राजाने तो ताब्यात घेतला. त्या प्रदेशाला मान्यता देणे, त्यांच्या वर्चस्वाला मान्यता देणे. आणि तिसरा मुद्दा, एखादं राष्ट्र एखाद्या प्रदेशात वसाहत स्थापन केल्यानंतर अपात्र ठरले, सक्षम नसेल तर त्याने सक्षम राष्ट्रांकडे तो प्रदेश देणे, जेणेकरून त्या ठिकाणच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग त्या राष्ट्राला. म्हणून ही बर्लिन परिषद इसवी सन 1884 भरली. असे 2 मुद्दे आपण बघितले. पहिली परिषद बघितली ब्रुसेल्स परिषद, का या परिषदेमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे असं ठरलं. आणि बर्लिन परिषदेमध्ये आपापसात वाद न करता हा प्रदेश वाटून घे. आणि पुढचा जो मुद्दा बघायचा आहे का, इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स. इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स या युरोपियन राष्ट्रांना आफ्रिका खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन करण्यासाठी रस होता, आवड होती. यामध्ये या युरोपियन राष्ट्रांनी म्हणजे कोणा, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांनी कुठल्याच प्रकारचा वाद न करता तो प्रदेश आपापसात वाटून घेतला. तर इंग्लंडचं बघू आपण. इंग्लंड, जॉर्ज टॉबमन ही व्यक्ती होती. जॉर्ज टॉबमन या व्यक्तीला इंग्लंडच्या सरकारने नायजेरिया या प्रदेशात व्यापार करण्याची परवानगी दिली. जॉर्ज टॉबमन याच्या नेतृत्वाखाली एक व्यापारी कंपनी स्थापन करण्यात आली. आणि या कंपनीने काही काळ नायजेरिया या प्रदेशात व्यापार केला. पुढील काळात ब्रिटिश सरकारने ही कंपनी ताब्यात घेतली आणि नायजेरियामध्ये आपली वसाहत स्थापन केली. नायजेरिया, युगांडा, सुदान, इजिप्त, नाताळ या भागामध्ये, त्याचप्रमाणे केप कॉलनी या भागामध्ये इंग्लंडने आपल्या वसाहती स्थापन केली. मी पुन्हा सांगतो, नायजेरिया, इजिप्त, नाताळ, सुदान, युगांडा, केप कॉलनी या प्रदेशामध्ये इंग्लंडने आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि या ठिकाणच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग घेतला.
आणि शेवटचा मुद्दा, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांच्यामध्ये एक करार झाला का जेणेकरून आपल्यामध्ये वाद होणार नाही आणि यांनी या धूर्त राष्ट्रांनी आफ्रिका खंडामधला महत्त्वाचा प्रदेश, थोडक्यात पूर्व आफ्रिकेचा प्रदेश आपापसात वाटून घेतला आणि या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या. आज आपण ब्रुसेल्स आणि बर्लिन या 2 परिषदेचा अभ्यास केला आणि पुढच्या तासाला आपण इंग्लंडने आपल्या वसाहती कशा स्थापन केल्या, कसा प्रदेश ताब्यात घेतला हा भाग बघू. याचबरोबर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची का इतर विषयांच्या टेस्ट झाल्या, आपण अद्याप टेस्ट घेतलेली नव्हती, तर पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करणे आणि पहिल्या प्रकरणावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह 10 मार्काची टेस्टचे प्रश्न टाकले जातील. ते प्रश्न सोडून पुन्हा तुम्ही मला व्हिडिओमार्फत टाकायचे आणि ते मी चेक करेन. मला पहिल्या प्रकाराचं संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह मी दिलेलं आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करणे आणि उद्याच्या तासाला ती टेस्ट घेतली जाईल. प्रत्येक प्रकरणाचं मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर पुस्तकामधलं ऑब्जेक्टिव्ह देणार आहे. आपण इतरही संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करूनच हे सगळं तयार केलेलं आहे, नुसतं पुस्तकातलं तयार केलेलं नाही. प्रत्येक प्रकरणावर तुमची टेस्ट घेतली जाईल. प्रत्येकाने ते काळजीपूर्वक सोडवणे आणि मला पुन्हा मोबाईलच्या माध्यमातून ती टाकणे, मी त्याची सर्व नोंद घेणार आहे. आणि आजच्या तासाला आपण या ठिकाणीच थांबू. टेस्ट फक्त ऑब्जेक्टिव्हवरच होणार आहे. सविस्तर प्रश्नावर सध्याला टेस्ट मी घेणार नाही, फक्त तुमचा ऑब्जेक्टिव्ह चांगलं करून घेणार आहे. नंतर तुमची सविस्तर प्रश्नावर टेस्ट घेतली जाईल. आजच्या तासाला आज आपण या ठिकाणीच थांबू. धन्यवाद.